नमस्कार. आजकाल सायबर क्राईम म्हणजे सायबर गुन्हा. म्हणजे न कळता कुठला एखादा गुन्हा घडतो, त्याला सायबर क्राईम म्हणतात. म्हणजे आपल्याला सुद्धा तो कळत नाही की कधी घडला आणि कोणी केला, केव्हा केला, कसा केला, काही कळत नाही. दॅट इज कॉल्ड सायबर क्राईम. असाच एक छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची आहे. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आला किंवा मुलगा आला किंवा कोणी जर तुमच्याकडे आलं आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचं मला बोलायचं आहे, माझे कुठल्या नातेवाईकांना मला निरोप द्यायचा आहे आणि माझा मोबाईल डिस्चार्ज झाला आहे किंवा लागत नाही आहे, त्याची बॅटरी डाऊन झालेली आहे की आउट ऑफ रेंज लागतो आहे, तर प्लीज मला एक फोन करायला द्या. त्यावेळी मला माझ्या नातेवाईकांना, माझ्या वडिलांना किंवा अजून कोणाला तरी जवळच्या माणसाला मला निरोप द्यायचा आहे. त्यामुळे मला एक फोन करायचा आहे. तो कृपा करून मला फोन देता का? असं अगदी केविळवाणे, प्रामाणिकपणे, प्रेमाने तुम्हाला विचारतील. त्यावेळेला काय होतं, आपण मन आपलं कोणाला तरी मदत करावं, कोणाला तरी सहबुद्धी करावी, कोणाला तरी ऐन अडचणीला मदत करावं, हे आतलं मन आपल्याला सांगतं. आणि त्यावेळेला तुम्ही काय करता, आपला फोन त्याला देता आणि त्यावेळेला तो माणूस किंवा तो मुलगा किंवा ती स्त्री तो नंबर डायल करते. ती नंबर डायल केल्यानंतर त्या समोरच्या माणसाला किंवा व्यक्तींना असा निरोप देते की मी ह्या वेळेला इथं आहे. म्हणजे टायमिंग सांगते की मी 12 वाजता इथं आहे, 12:40 तिकडं आहे किंवा मी 2 वाजता पोचणार आहे किंवा 1:30 वाजता पोचणार आहे. ह्या अशा सगळ्या टायमिंग ती त्याला सांगते. ॲक्च्युली तो टायमिंग नसून तो आपल्या फोनवरती आलेला OTP नंबर असतो आणि तो OTP नंबर ती समोरच्या माणसाला अगदी थेट तुमच्यासमोर सगळं व्यवस्थित सांगते आणि सांगितल्यानंतर काही क्षणातच तुमचा खिसा खाली होतो, म्हणजे तुमच्या बँकेतले पैसे विड्रॉ होतात. असा प्रकारचे विविध प्रकारचे गुन्हे सध्या सायबर क्राईममध्ये चालू आहेत. मग कृपा करून आपला फोन कोणाला द्यायचा का नाही द्यायचा, तो किती महत्त्वाचा आहे, किती आपल्याला आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टींनी बारीकपणाने लक्ष द्या. मदत करा, पण विचार करून. गॉट इट? थँक्यू.